प्रत्येक वेळी आकर्षक दिसण्यासाठी मेकअप करणं गरजेचं आहे का? का वेगवेगळे प्रोडक्ट वापरून मेकअप केला तरच आपण सुंदर दिसू? आणि जर कोणाला मेकअपच येत नसेल तर त्यांना सुंदर दिसण्याचा अधिकार नाहीच का? हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी असतील ज्यांना मेकअप अजिबात सुद्धा करता येत नसेल. तर ही सत्य परिस्थिती आहे. मला मेकअप अजिबात सुद्धा करता येत नाही. फक्त थोडंसं जे काही तुमच्या समोर मी थोडंसं जे काही टचअप वगैरे करून बसते तेवढाच मला मेकअप जमतो. त्याच्या पलीकडे अजिबात सुद्धा मला मेकअप येत नाही. तर मला मेकअप येत नाही म्हणून मला सुंदर दिसण्याचा काहीच अधिकार नाही असं आहे का? किंवा मी मेकअप करत नाही म्हणून मी सुंदरच दिसत नाही असं आहे का? तर असं बिलकुल सुद्धा नाही. तर एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल की मी जेव्हा कधी कुठे माझ्या मैत्रिणींमध्ये जाते, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जाते, तर मला तिथे आवर्जून विचारलं जातं की तू चेहऱ्यासाठी काय करते. म्हणजे त्यांना तर माहित असतं की ही कुठलाही मेकअप करत नाही किंवा हे कुठलेही मेकअप प्रोडक्ट वापरत नाही, तरी सुद्धा ही एवढी छान कशी दिसते. म्हणजे माझा रंग सावळा आहे तरी सुद्धा त्यांचं म्हणणं असं असतं की तू सावळी असून सुद्धा एवढी अट्रॅक्टिव्ह कशी दिसते. आमचा कलर तर एवढा गोरा आहे तरी सुद्धा आम्ही एवढं छान दिसत नाही. तर अशाच काही मी बेसिक गोष्टी आहेत जे मी फॉलो करते. म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी कमीत कमी माझ्या स्वतःसाठी वेळ काढून ह्या गोष्टी मी फॉलो करत असते. आणि असंच तुम्ही रुटीन ठेवलं तर तुम्हाला वेगळा कसलाही मेकअप करायची अजिबात सुद्धा गरज पडणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही होम रेमेडीज तुम्हाला दाखवणार आहे ज्यानं आपल्या चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीचा वाईट परिणाम होणार नाही. चेहरा आपला ग्लोईंग होण्यासाठी, चेहरा आपला सुंदर दिसण्यासाठी हळूहळू त्या गोष्टींची मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर त्यावरती कमेंट सुद्धा करायला अजिबात विसरू नका. मेकअप करणं म्हणजे सुंदरता, हा जो काही गैरसमज आहे तो आज सगळ्यांचा दूर होणार आहे. मेकअप न करता सुद्धा आपण कसं सुंदर दिसायचं हे मी आज आपल्यासोबत, आपल्या मैत्रिणींसोबत मी शेअर केलेलं आहे. मेकअप न करता सुद्धा आपण कशा पद्धतीनं सुंदर दिसणार आहोत हे मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे. जरा सुद्धा उशीर न करता चला लगेच आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला स्किनला स्क्रब करून घ्यायचं आहे. स्क्रब केल्यानंतर काय होतं, जी काही डेड स्किन असते म्हणजे मृत त्वचा असते, वारंवार आपण त्यावरती काही ना काही यूज केलेलं असतं, ते सगळं जाण्यासाठी, नॅचरल लुक येण्यासाठी आपल्याला स्क्रब करणं खूप महत्त्वाचं असतं. स्क्रब केल्यानंतर काय होतं, चेहरा आपला हळूहळू ग्लोईंग होण्यासाठी मदत होतो. त्यामुळे स्क्रब आठवड्यातनं एकदा तरी केलंच पाहिजे. आणि हे स्क्रब करण्यासाठी मी एव्हरेजचं वापरत असते. खूप छान आहे, खूप छान स्क्रब केलं जातं आणि स्किन सुद्धा खूप छान दिसते स्क्रब केल्यानंतर. तर चला सर्वात अगोदर आपण स्क्रब करून घेऊया चेहऱ्याला. तर अशा पद्धतीनं मी थोडंसं घेतलेलं आहे स्क्रब आणि ते पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं. त्या अगोदर चेहरा थोडासा ओला करून घ्यायचा. मी आत्ताच वॉश केलेला आहे त्यामुळे मी काही ओला करून घेत नाही. तर अशा पद्धतीनं स्क्रब लावून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्यावरती. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की जिथे जास्त ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आपले बनतात त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गळ्याला सुद्धा करायचं आहे स्क्रब. डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं गोल राऊंड करत आपल्याला 7 ते 8 मिनिट आपल्या स्किनला स्क्रब करायचं आहे. त्यामुळे काय होईल, डेड स्किन जाण्यासाठी मदत होईल आणि स्क्रब केल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. त्यामुळे अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला स्क्रब करून घ्यायचा आहे पूर्ण चेहरा. तर हे बघा, माझं 7-8 मिनिट अशा पद्धतीनं मी व्यवस्थित स्क्रब करून घेतलेला आहे. आता हा चेहरा मी वॉश करून घेते.
तुम्ही पाहू शकता मी चेहरा वॉश करून घेतलाय आणि अगोदरच्या चेहऱ्यामध्ये आणि आत्तामध्ये किती फरक जाणवतोय ते। स्क्रब झाल्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती स्टीम घ्यायची आहे आणि स्टीम घेण्यासाठी मी हे गरम कपडा म्हणजे जो काही नॅपकिन आहे तो गरम पाण्यामध्ये व्यवस्थित डीप करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हळूहळू नाकावरती स्टीम घ्यायची आहे अशी, जेणेकरून आपले जे काही पोर्स असतात ते ओपन होण्यासाठी मदत होईल। स्टीम घेतल्यामुळे पोर्स ओपन झालेले आहेत। तर या नीडलचा आपण ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढण्यासाठी यूज करणार आहोत। ही खूप इझिली मिळते मार्केटमध्ये, ही खूप दिवसांची माझ्याकडे आहे, त्यामुळे तुम्हाला समजत असेल की ह्याचा कलर वगैरे पूर्ण खराब झालेला आहे, तर मी हीच यूज करते। व्यवस्थित डीपली क्लीन करून घ्यायचे आहेत ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स। तर अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह केलेले आहेत, जे आपल्या इथे नाकाच्या बाजूला आणि हनुवटीवर जास्त पाहायला मिळतात। तर ते पूर्ण चेहरा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे। पाहू शकता मस्त व्यवस्थित क्लीन झालेला आहे आपला चेहरा। आता त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे होममेड जो पॅक मी बनवलेला आहे, व्यवस्थित तो चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे। यामध्ये मी 1 चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि थोडंसं आपलं कच्चं दूध असतं ते ॲड केलेलं आहे आणि हा पॅक मी चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते। जास्त जाड लावण्याची गरज नाही आपल्याला, कारण हे जे बेसन आहे त्याने आपला चेहरा उजळ होण्यासाठी मदत होते आणि हळद सुद्धा पातळसा मी थर लावून घेते चेहऱ्यावरती। आणि त्याचबरोबर गळ्याला सुद्धा लावते, जेणेकरून व्यवस्थित आपला गळा आणि चेहरा कव्हर होईल। जिथे तुम्हाला जास्त काळपटपणा वाटतोय चेहऱ्यावरती त्या ठिकाणी थोडासा जास्त लावला तरी पण चालेल। आणि या पॅकमुळे कुठला सुद्धा साइड इफेक्ट होणार नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्त लावू शकता। तर अशा पद्धतीने मी हा पॅक लावून घेतलेला आहे, फेस पॅक। हा पॅक आपल्याला चेहऱ्यावरती सुकेपर्यंत ठेवायचा आहे। जेव्हा सुकेल तेव्हा आपल्याला व्यवस्थित चेहरा वॉश करून घ्यायचा आहे। आता हा सुकेपर्यंत आपण वाट पाहूया। आणि हा जो काही पॅक बनवला होता तो शिल्लक राहिलाय, म्हणून मी तो हाताला सुद्धा अप्लाय करून घेते। हात सुद्धा आपले छान होतील। अशा पद्धतीने मी हाताला सुद्धा व्यवस्थित लावून घेते। चेहऱ्याबरोबर हाताची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं, त्यामुळे मी व्यवस्थित हाताला सुद्धा लावून घेतलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही क्लीनअप किंवा आपल्या चेहऱ्याची आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली, तुम्ही 15 दिवसातून एकदा हे करू शकता आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल। हे सुकेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल। 15 मिनिटांनंतर पॅक सुकल्यानंतर आपण फेस वॉश करून घेतलेला आहे। साध्या पाण्याने मी वॉश केलेला आहे, त्यासाठी गरम पाणी वगैरे वापरलं नाही तरी पण चालेल। शक्यतो थंड पाण्याने आपण चेहरा धुतला पाहिजे। चेहऱ्याबरोबरच आपल्याला आपले ओठ विसरून कसं चालेल, ओठांची सुद्धा तितकीच आपण काळजी घेतली पाहिजे। त्यामुळे आपले ओठ पिंक दिसतील किंवा गुलाबी दिसण्यासाठी मदत होईल। आणि यासाठी आपल्याला 8-10 दिवसातनं एकदा का होईना ओठांचं सुद्धा स्क्रब केलं पाहिजे। स्क्रब केल्यानं काय होईल, जे काही काळवटपणा झालेला असतो आपल्या ओठांवरती तो जाण्यासाठी मदत होईल। जे काही डेड स्किन असते ती निघून जाईल आणि हळूहळू आपले ओठ गुलाबी होण्यासाठी मदत होईल। त्यासाठी मी असा स्क्रब तयार केलेला आहे। हा होममेड स्क्रब आहे। यासाठी मी वापरलेली आहे थोडीशी साखर आणि आपल्या घरामध्ये तर मध अवेलेबल असतो, मध म्हणजे हनी, तो वापरून असा स्क्रब मी तयार केलेला आहे। आणि आता तो मी अप्लाय करणार आहे ओठांवरती, ओठांची थोडीशी मसाज करणार आहे। थोडेसे ओठ
स्क्रब करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ओठांना स्क्रब करायचं आहे। एक 5 मिनिट आपल्याला स्क्रब करून घ्यायचंय। तर बघा अशा पद्धतीने मी ओठांना सुद्धा स्क्रब करून घेतलेला आहे। साखर थोडीशी माझी जाड होती त्यामुळे ती वरती दिसते। थोडीशी बारीक साखर वापरल्यानंतर व्यवस्थित स्क्रब केलं जातं, करता येतं व्यवस्थित स्क्रब। तरी पण तुम्हाला फरक जाणवत असेल। मी स्क्रब केल्यानंतर ओठांचा जो काही वरचा जो काही काळवटपणा आहे तो थोडासा कमी झालाय आणि खालनं थोडंसं पिंक कलरचं शेड येण्यासाठी मदत व्हायला लागली आहे। तर अशा पद्धतीनं स्क्रब तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा 10 दिवसातनं एकदा करू शकता। ज्या ठिकाणी जास्त काळपटपणा आहे तो इथे आणि इथे ह्या दोन्ही बाजूला जास्त काळपटपणा असतो आपल्या लिप्सला, तो व्यवस्थित कव्हर करायचा आहे। आणि हा स्क्रब नॅपकिनच्या मदतीने व्यवस्थित पुसून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने आपण स्किनची, आपल्या ओठांची काळजी घेऊ शकतो। आता त्यानंतर जे काही आपण स्क्रब केलं, नंतर आपण स्टीम घेतली आणि स्टीम घेतल्यानंतर आपण जे काही ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह केले, त्यानं काय होतं, आपले पोर्स पूर्ण ओपन झालेले असतात आणि ओपन पोर्समध्ये जे काही आपण बाहेर गेल्यानंतर धूळ, माती, छोटे छोटे कण आपल्या चेहऱ्यावरती जमा होतात, तेच कण आपल्या चेहऱ्यामध्ये जातात। आपले पोर्स ओपन झालेले आहेत त्यामुळे। तर हे पोर्स आपल्याला परत क्लोज करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला धूळ वगैरे आपल्या चेहऱ्यावरती जाणार नाही आणि त्याच धुळीचं रूपांतर म्हणून ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स होतात। तर आता ही स्किन आपल्याला क्लोज करायची आहे। त्यासाठी मी वापरते अशा पद्धतीनं टोनर। टोनर वापरणं खूप गरजेचं आहे, कारण जे काही पोर्स असतात ते क्लोज करणं तितकंच महत्त्वाचं असतं। तर आता सगळ्यात शेवट मी टोनर वापरलेला आहे। जे काही ओपन पोर्स झाले होते ते क्लोज करण्यासाठी अशा पद्धतीने मी टोनर वापरलेला आहे। ह्यानं काय होईल, आपले पोर्स बंद होतील आणि जी काही धूळ, माती वगैरे आपल्या चेहऱ्यावरती येते त्याचा आपल्या चेहऱ्याला काहीही वाईट परिणाम होणार नाही। आणि असं सुद्धा आपण जेव्हा आंघोळ करतो, आंघोळ जे कोणी गरम पाणी वगैरे यूज करत असतील आंघोळीसाठी, तर त्यानं पोर्स ओपन होतात आणि मग ते बंद करण्यासाठी, क्लोज करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। जर करत नसेल तर त्यांच्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आपल्याला पाहायला मिळतात। असं आपल्या बाबतीत होऊ नये, त्यामुळे आपण दररोज जरी टोनर वापरलं तरी सुद्धा ते खूप फायद्याचं ठरतं। तर अशा पद्धतीनं मी आजचं आपल्याला घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं किंवा बिना मेकअप आपण कसं सुंदर दिसायचं हे आपल्याला मी दाखवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ होता। तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वतःसाठी वेळ काढा माझ्या मैत्रिणींनो। आपण सगळ्या जगासाठी वेळ काढतो, पूर्ण फॅमिलीसाठी आपल्याकडे वेळ असतो, पण आपल्याकडे स्वतःसाठी वेळ नसतो। आणि स्वतःसाठी जर वेळ नाही दिला तर तुम्हाला त्याचे परिणाम माहीतच आहे। आपण वयाच्या पेक्षा अगोदर म्हातारे व्हायला लागतो, वयापेक्षा जास्त आपण मोठ्या दिसायला लागतो। त्यामुळे आठवड्यातनं एकदा का होईना आपल्या स्वतःसाठी वेळ काढा। आणि जर एखादीला जमत नसेल, कुणी जॉब असेल, म्हणजे कोणी जॉबवर असेल किंवा काय असेल, तर त्यांनी 15 दिवसातनं एकदा का होईना अशा पद्धतीचं रुटीन ठेवायलाच पाहिजे। आणि जर तुम्ही अशा पद्धतीचं रुटीन ठेवलं तरच तुम्ही मेकअप न करता सुद्धा सुंदर दिसणार आहात। आणि जर तुम्हाला हे सगळं करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही विसरून जा की तुम्ही मेकअप शिवाय सुंदर दिसू शकता। म्हणजे तुम्हाला मग प्रत्येक वेळी मेकअप करावाच लागणार आहे। आणि मेकअपचे वाईट परिणाम सुद्धा मी वेगळे काही सांगायची गरज नाही। मेकअपमुळे खूप चेहरा आपला डल होतो, चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्ने, पिंपल असं काही व्हायला चालू होतं। हे जे काही मी सोपी पद्धत सांगितलेली आहे ही तुमच्या चेहऱ्यावरती कुठलाही वाईट परिणाम देणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीचं रुटीन नक्की ठेवण्याचा प्रयत्न करा। हे बघा, जर एखादा दगड आहे त्याला सुंदर करण्यासाठी सुद्धा, त्याला आकार देण्यासाठी सुद्धा काही ना काही गोष्टी त्यावरती कराव्या लागतात। त्याच पद्धतीनं आपण सुंदर दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडं का होईना प्रयत्न करावाच लागणार आहे, तरच आपण सुंदर दिसू।
तर बघा, अशा पद्धतीने ज्याला मेकअप करता येत नाही त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता, किंवा ज्याला मेकअप करण्याचा कंटाळा आहे त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ होता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असाल तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमची साथ, तुमचा आशीर्वाद माझ्या मागे कायम असू द्या, मला त्याची खूप गरज आहे. तर चला आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सहित. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले व्हिडिओज पाहत राहा. आणि आपले व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात सुद्धा विसरू नका. चला, टाटा, बाय बाय, लव्ह यू ऑल, बाय बाय.